जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांसाठी, या विराट सभेला मार्गदर्शन करण्यासाठी, या विराट सभेला सूचना करण्यासाठी, संबोधित करण्यासाठी सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं या व्यासपीठावर आगमन होत आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम। शिवसेना पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री, सच्चे शिवसैनिक सन्माननीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं व्यासपीठावर आगमन होत आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम। हे भगवे आमचे रक्त तळपतो तप्त हिंदवी बाणा। आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम। सन्माननीय माजी मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय श्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं आपण व्यासपीठावर स्वागत करूया। आगतम स्वागतम सुस्वागतम, आगतम स्वागतम सुस्वागतम। आगतम स्वागतम सुस्वागतम। शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्माननीय माजी मुख्यमंत्री आदरणीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचं व्यासपीठावर आगमन झालेलं आहे। सर्व महाविकास आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शिवसेना सोलापूरच्या वतीनं आपलं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। सन्माननीय साहेबांना स्थानापन्न होण्याची मी विनंती करते। व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर शिवसेना उद्धव साहेब, तुमचा बाप आलेला इथं आणि ते तुम्हाला सरळ केल्याशिवाय सोडणार नाही, लक्षात ठेवा। म्हणून आम जनतेला माझी विनंती राहणार आहे, महाविकास आघाडीच्या वतीनं आमदार प्रणितीताई शिंदे लोकसभेला उभे आहेत, अशा पद्धतीचं मतदान करा। संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा झाली पाहिजे आणि प्रणिती लोकसभेत गेलं पाहिजे, याची काळजी घ्या, अशी विनंती करून माझे 2 शब्द मी संपवतो। मनपूर्वक धन्यवाद। यानंतर व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांना मी विनंती करते, हिंदवी स्वराज्य संस्थापक बहुजन पालक छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करावं। त्यासोबतच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे यांनाही वंदन करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करूया। व्यासपीठावर उपस्थित असलेल्या मान्यवरांना मी मनपूर्वक विनंती करते, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक बहुजन पालक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया। व्यासपीठावर उपस्थित असलेले मान्यवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख, माजी मुख्यमंत्री आदरणीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आदरणीय प्रणितीताई शिंदे, देशाचे नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक माजी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉम्रेड नरसय्याजी अडम मास्तर, या सर्वांनाही मी विनंती करते आपण वंदन करून या कार्यक्रमाची सुरुवात करूया। छत्रपती शिवाजी महाराज की, हिंदवी स्वराज्य संस्थापक बहुजन पालक छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा। सर्व मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन वंदन करून आपण आपल्या आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत। उपस्थित असलेल्या सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा सन्मान शिवसेना सोलापूर शाखेच्या वतीनं करूया। मंचावर उपस्थित असलेल्या सर्वच मान्यवरांचा सत्कार आपण शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करूया। सत्कार सोहळ्यासाठी जोरदार टाळ्या वाजवूया। आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब या विराट सभेला संबोधित करण्यासाठी श्री सिद्धरामेश्वरांच्या या पावन नगरीमध्ये आवर्जून उपस्थित आहेत। शिवसेनेची मशाल, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना महाविकास आघाडी यांच्या वतीनं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब आणि मंचावर उपस्थित मान्यवरांचा सन्मान सोहळा आपण संपन्न करतोय। जोरदार टाळ्या वाजवून
आपण सन्माननीय उद्धव ठाकरे साहेबांचं श्री सिद्धरामेश्वरांच्या या पावन नगरीमध्ये मनपूर्वक सहर्ष असं स्वागत करूया. यानंतर देशाचे माजी केंद्रीय गृहमंत्री, देशाच्या राजकारणातील बाप माणूस, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, ज्येष्ठ नेते आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांना मी विनंती करते, आपण या विराट आणि ऐतिहासिक सभेला मार्गदर्शन करावं अशी आपल्याला विनंती करते. आदरणीय श्री सुशीलकुमारजी शिंदे साहेब यांना मी विनंती करते, आपण कृपया या विराट आणि ऐतिहासिक सभेला आपण मार्गदर्शन करावं. सोलापूरचे सुपुत्र, देशाचे नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, माजी केंद्रीय गृहमंत्री, महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री, माजी ऊर्जा मंत्री आदरणीय श्री सुशीलकुमारजी शिंदे साहेब हे आपल्याला मार्गदर्शन करतील. कृपया तमाम शिवसैनिकांना विनंती आहे, कृपया कुणीही खुर्चीवर उभारू नका, आपण सर्वांनी स्थानापन्न व्हा. आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेबांचे विचार आता आपण ऐकणार आहोत. आपण सर्वांनी खाली बसून घ्यावे. आज प्रणितीच्या प्रचाराकरता म्हणून आलेले आदरणीय उद्धवराव ठाकरेजी, त्यांच्याबरोबर आलेले शिवसेनेचे सर्व प्रमुख नेतेगण, व्यासपीठावर असलेले आमच्याबरोबरचे सर्व सहयोगी, नावं घेणार नाही कारण वेळ लागेल त्यामध्ये, सर्व सहयोगी या निवडणुकीकरता म्हणून पाठिंबा देणारे, सातत्यानं काम करणारे आदरणीय सर्व नेतेगण, आत्ताच कॉम्रेड आडम यांचं भाषण झालं, सगळ्यांनी ते लक्षपूर्वक ऐकलं. एक आमच्या सोलापूरची ती मुलुक मैदान आणि ज्या तऱ्हेनं ते बोलतात तसं ते वागतात, ती गरिबांच्यासाठी झगडणारा एक प्रमुख कार्यकर्ता. आज उद्धवराव इथं आले, आज मला बाळासाहेबांची आठवण येते की बाळासाहेब असते, दुर्दैवानं आज ते आपल्यामध्ये नाही आहेत, पण त्यांचा आशीर्वाद प्रणिती करता सदैव राहिलेला आहे, आमच्या फॅमिली करता राहिलेला आहे. आणि त्यांचे चिरंजीव आज आमचा अलायन्स झाल्यामुळं ते इथं आले. मला आठवतं, मी जेव्हा निवडणुकीला उभा होतो आणि मुख्यमंत्री होतो तेव्हा भारतीय जनता पार्टी बरोबर शिवसेनेचा अलायन्स होता, तर त्यांना BJPने खूप प्रेशर केलं होतं की तुम्ही सोलापूरला गेलं पाहिजे आणि ही निवडणूक जिंकली पाहिजे आणि सुशीलकुमारला पाडलं पाहिजे म्हणून. पण बाळासाहेब वस्ताद असे काय भारतीय जनता पार्टीला ते वळणारे असे नव्हते. ते आले सोलापूरला, सर्किट हाऊसमध्ये गेले, त्यावेळेस सर्किट हाऊसमध्ये त्या हॉटेलमध्ये गेले, सरोवरमध्ये चहा घेतला आणि परत मुंबईला निघून गेले. एवढ्या प्रकारचं त्याने प्रेम माझ्यावर दाखवलं, ते आम्ही आयुष्यामध्ये कधी विसरू शकणार नाही. बाळासाहेब दिलेला शब्द कधी खाली पडू देत नव्हते. तसंच उद्धवरावांचं आहे, काही फरक नाही. एकदा शब्द दिला म्हणजे दिला. आणि ह्या आमच्या सगळ्या भारतीय राजकारणामध्ये आम्ही जे एकत्रित आलो
ते या देशाची लोकशाही वाचवण्याकरता म्हणून आम्ही एकत्रित आलो. नाहीतर हे शक्य नव्हतं. ज्या वेळेस दिल्लीमध्ये बोलणी चालू होती, मीही त्यामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये अग्रही भूमिका घेत होतो की मला माहिती होतं बाळासाहेबांचा विचार आणि त्यांची हिंदुत्वाची भूमिका. बाळासाहेब सातत्यानं सांगायचे की माझा एक ड्रायव्हर होता सय्यद म्हणून, आणि बाळासाहेब आम्ही कधी कधी एकटे रात्री जायचे, तर त्याच्यावर ते प्रेम करणारे याच्यावरूनच मला ते कळायचे की बाळासाहेब हे सर्व धर्माची प्रतिमा घेऊन निघालेले एक थोर नेते होते. आणि तेच उद्धवरावांनी त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून काँग्रेस बरोबर अलायन्स केला आणि आज सर्वधर्म समभावाची भूमिका घेऊन आम्ही निघालो. पण त्यांनी त्यांचं हिंदुत्व सोडलेलं नाही, परंतु सर्वधर्म समभाव घेऊन ते पुढे निघालेले आहेत. हे राष्ट्र टिकलं पाहिजे, हे राष्ट्र जिवंत राहिलं पाहिजे, जातीच्या धर्माच्या नावावर ह्या राष्ट्राला तोडता कामा नये अशा प्रकारची भूमिका घेऊन ते निघालेले आहे. मित्र हो, मी जास्त बोलणार नाही, पण आज भारतीय जनता पार्टी हे देश तोडण्याचं काम करते आहे. आणि पंतप्रधानजी तर ते हुकुमशाह बनू पाहत आहेत. आम्ही लोकशाही टिकवण्याचा प्रयत्न करतो. ज्या भारतीय सत्तेने, ज्या भारतीय आमच्या सगळ्या काँग्रेसने लोकशाही मिळवून दिली, देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं, आणि बाबासाहेब आंबेडकरांना घटना लिहिण्याकरता म्हणून त्यांना प्रवृत्त केलं, आणि त्यांनी ही घटना लिहिली, सेक्युलर स्टेटस या देशाला दिलं, आणि सर्व धर्म, हिंदू असो, मुसलमान असो, ख्रिश्चन असो, बौद्ध असो, ह्या सगळ्यांना एकत्रित राहून या देशाची सेवा करण्याकरता म्हणून त्यांनी प्राधान्य दिलं. पण हे आपल्या देशाचे पंतप्रधान आज हुकुमशाह बनू पाहत आहेत. ही खरी लढाई हुकुमशाही विरुद्ध लोकशाहीची आहे. आणि मला माहिती आहे, सोलापूर हे स्वातंत्र्य मिळवणाऱ्यांचं गाव आहे. हे स्वातंत्र्य मिळवण्याची भूमी आहे. इथं देशाकरता रक्त सांडलेल्या लोकांची भूमी आहे. आणि म्हणून इथं आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हुकुमशाही येऊ देणार नाही, आणि आमच्या पंतप्रधानांची इच्छा पूर्ण होऊ देणार नाही. असो, आज ते प्रणितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्धवराव इथं आले. मी एवढंच त्यांना म्हणेन की तुम्ही प्रणिती करता इथं आलात, काँग्रेस पक्षाकरता म्हणून इथं आलात, आणि प्रणितीला आशीर्वाद देण्याचं तुम्ही काम करणार आहात. पण मित्र हो, येणाऱ्या 7 तारखेला तुम्ही वेगळ्या पक्षामध्ये आहात, पण 7 तारखेला प्रणितीचं चिन्ह आहे हात. त्या हातावर बटन दाबायचं आणि प्रणितीला सांगायचं की प्रणिती ताई, तू सोलापूरचं रक्षण करण्याकरता, इथली लोकशाही टिकवण्याकरता, ही गरिबांची सगळी ही जी कष्टाची भूमिका आहे आणि गरिबी हटाव करण्याकरता म्हणून तू पार्लमेंटमध्ये लढ. सोलापूरचे सगळे प्रश्न घेऊन तू पार्लमेंटमध्ये लढ. आम्ही तुझ्या पाठीमागे आहोत. अशा प्रकारची आज भूमिका
घेऊन आपण सगळे निघालेलो आहोत. मी या ठिकाणी विराम देतो माझ्या भाषणाला आणि शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेबांचे मनपूर्वक धन्यवाद. यानंतर माजी पंतप्रधान हम भारत की नारी है फूल नहीं चिंगारी है असं या उक्तीला साजेच असं व्यक्तिमत्व सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार आदरणीय प्रणितीताई सुशीलकुमार शिंदे यांना विनंती करते, आपण तमाम मतदारांना आवाहन करावं, आपलं मनोगत व्यक्त करावं. व्यासपीठावर उपस्थित आदरणीय उद्धव ठाकरे साहेब, आदरणीय सुशील कुमार शिंदे साहेब, आदरणीय आडम मास्तर जी, आदरणीय कोकिळ साहेब, आदरणीय रतिकांत पाटील जी, आदरणीय मिलिंद नार्वेकर जी, प्रकाश यलगुलवार जी, अस्मिताताई, आदरणीय महेश कोठे जी, आदरणीय चेतन नरोटे जी, आदरणीय सुधीर खरटमल जी, अजय दासरी जी, गणेश वानकर जी, अमर पाटिल जी, आदरणीय प्रकाश वानकर जी, आदरणीय बर्डे साहेब, उपस्थित तमाम सोलापूरकर, उपस्थित बंधू आणि भगिनीनो, जय महाराष्ट्र. मी उद्धवजींचे मनापासून आभार मानते की ते वेळात वेळ काढून आज, मी माझ्या म्हणणार नाही पण महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी सोलापूरला आले. कधी वाटलं होतं का शिवसेना आणि काँग्रेस अशी एकत्रित येईल? पण आले, बदला घ्यायला आले. उद्धव साहेबांच्या स्वभावाचा ज्यांनी फायदा घेतला. मी जेव्हा उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून विधानसभेत आले तो क्षण मी अनुभवला. आम्ही सोबत बसलो होतो आणि त्यांचं पहिलं भाषण मला आठवतं. काय बोलणार आहेत उद्धव साहेब? पहिल्यांदा विधानसभेत आले, पहिल्यांदा त्या विधिमंडळात आले, काय बोलणार आहेत? आणि अतिशय सोजस आणि निरागसपणाने ते भाषण त्या ठिकाणी उद्धव साहेबांनी दिलं. आपण म्हणतो हिंदू हृदय सम्राट त्यांचा पुत्र, आणि तिथे येऊन तुमच्या शिपाई सारखं त्यांनी त्या ठिकाणी भाषण दिलं. तेव्हाच आम्हाला वाटलं की महाराष्ट्राला अतिशय योग्य असं नेतृत्व मिळालं आहे आणि महाराष्ट्र अतिशय चांगल्या अशा हातात या ठिकाणी दिला आहे. अतिशय नम्रतेने त्यांनी ते भाषण म्हणाले आणि ते म्हणाले, त्यांनी विधानसभेच्या समोर, आमच्या सगळ्यांच्या समोर, पूर्ण विधानसभेच्या समोर, विरोधकांच्या समोर नतमस्तक झाले आणि म्हणाले, महाराष्ट्राला मी तुझ्या सेवेसाठी इथे आलोय. आणि त्याच स्वभावाचा फायदा भारतीय जनता पक्षाने घेतला. ज्या मुख्यमंत्र्यांनी कोविडमध्ये दिवस रात्र काम केलं आणि कोविडमधून या महाराष्ट्राला मुक्त केलं, त्याच बीजेपीने उद्धव साहेबांच्या स्वभावाचा फायदा घेतला. रात्रीत सगळे त्यांचे खेळ झाले, सगळं त्यांचं रात्रीतच होतं, तुम्हाला माहिती आहे. 50 खोके, ती शपथविधी विसरू नका. आणि म्हणून आज महाविकास आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार साहेब गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, काँग्रेस, आदरणीय आडम मास्तरांचा कम्युनिस्ट पक्ष, आम आदमी पार्टी, आम्ही सगळे एकत्रित आलोय शिंदे साहेब म्हणाल्याप्रमाणे लोकशाही वाचवण्यासाठी, गोर गरिबांसाठी, कामगारांसाठी, शेतकऱ्यांसाठी आणि माझ्या माय माऊली महिलांसाठी, दीन दलितांसाठी, अल्पसंख्याकांसाठी. कारण का भारतीय जनता पक्ष फक्त 2 लोकांचे मायबाप आहे, अदानी आणि अंबानी. तुमचा वापर केला, इथे उपस्थित प्रत्येक खऱ्या शिवसेनेचा वापर मागच्या 10 वर्ष करून सत्तेत आले आणि सत्तेचा वापर करून सत्तेची मजा घेतली. पण सोलापूरकरांना काय दिलं? 15 लाखाचं ते आमिष. आज 10 वर्षानंतर आपल्याला कळलं की ते एक खोटं होतं. खोटं बोलणं तर त्यांची परंपरा आहे, वरपासून खालपर्यंत. आज सकाळी पण बोलले, खोटं बोलून गेले.
15 लाखाच्या आमिषावर तुम्ही त्यांना बहुमत देऊन निवडून आणलं. तुम्ही त्या उमेदवाराला ओळखत पण नव्हता, कोरी पाटी होती, काम पण नव्हतं, अनुभव नव्हता, तरी किती मोठ्या मनाचे सगळे शिवसैनिक आणि सर्व सोलापूरकर की तुम्ही त्यांना निवडून आणलं 15 लाखाच्या त्या आमिषावर. 5 वर्ष झाले 15 लाख काय मिळाले नाही. परत ज्यांना ओळखत नव्हता, ज्यांना अनुभव नव्हता, ज्यांनी काम नव्हतं केलं, परत तुम्ही त्यांना निवडून आणलं. किती मोठ्या मनाचे. पहिला गेला, दुसरा आला, दुसरा गेला, आता उपरा आला. किती खेळ खेळणार आमच्या सोलापूरकरांसोबत, किती खेळ खेळणार, किती वापर करणार तुम्ही आमच्या सोलापूरकरांचा. आणि नुकसान आपला झाला, नुकसान या सोलापूर जिल्ह्याचा झाला, नुकसान सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा झाला, नुकसान सोलापूरचा झाला, नुकसान सोलापूरच्या प्रत्येक माणसाचा झाला. ज्यांच्या पक्षाने त्यांनाच निष्क्रिय असण्याची पावती दिली आणि दरवेळेस सत्ता असून सुद्धा उमेदवार बदलावा लागला, ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे. दरवेळेस उमेदवार बदलावा लागला. वाईट वाटतं महास्वामींचं की त्यांचं तिकीट कट झालं. कामच नाही, त्यांचा पण दोष नाही. 10 वर्षात सोलापूर खूप मागे गेलं. वाईट वाटतं. एक विमान सेवा सुरू नाही करू शकले. एक विमान सेवा चिमणी पाडली. 10 महिने होत आहेत चिमणी पाडून आणि अजूनपर्यंत ह्यांचं टेक ऑफ आणि लँडिंग होत आहे. मग का पाडली चिमणी? का बोरामणी एअरपोर्ट जे शिंदे साहेबांनी आणलं, का त्याला पैसे दिले नाहीत, का थांबवलं? काम तर केलं नाही, पण झालेली कामं पण बिघडवली. बोरामणी एअरपोर्ट थांबवलं. NTPC वरून दुहेरी पाईपलाईन येणार होती, ती पण थांबवली. उद्धव साहेब, आज सोलापूर शहराला 8-8 दिवसाआड पाणी मिळतं. एवढी वाईट परिस्थिती कधीच नव्हती सोलापूर शहरावर. हे पाप भारतीय जनता पक्षाचं आहे. आज 2 वर्ष झाले महानगरपालिकेची इलेक्शन्स घेतली नाहीत महाराष्ट्रात आणि पाण्याचं नियोजन नाही. आज 8-8 दिवसाआड पाणी येतं. त्या बोरवर मोटर लावावी लागते आणि त्या मोटरवर लहान लहान मुलं त्या मोटरला हात लावून मृत्युमुखी पडतायत. कोणाचा पाप आहे हा? भारतीय जनता पक्षाचा. कालच औसे वस्तीमध्ये एका तरुणाचा मृत्यू झाला, त्या मोटरला शॉक लागून. रस्ते कुठे? स्मार्ट सिटी बनवण्याचं नाटक केलं. स्मार्ट सिटी फक्त 3% भागात बनवली. का आमच्या पूर्व भागात स्मार्ट सिटी बनवली नाही? का जिथे झोपडपट्ट्या आहेत तिकडे स्मार्ट सिटी बनवली नाही? का जिथे माझे कामगार राहतात तिथे स्मार्ट सिटी बनवली नाही? आणि स्मार्ट सिटी बनवायचीच होती ना, मग का सोलापूरला पाईपलाईन आणून 24 तास पाणी दिलं नाही? का तिकडे पैसे वाया घातले? कोणाच्या खिशात गेले हे स्मार्ट सिटीचे पैसे? एक दिवशी हे महाराष्ट्रच गुजरातला देतील चालवायला. रस्ते दिसत नाहीयेत. कोटीचे रस्ते आणले, कुठे? अहो शहरात रस्ते नाहीयेत, गावात रस्ते नाहीत. कुठे तुमचे 4000 कोटीचे? इतकं रेटून खोटं बोला. उद्योग, IT पार्क कुठे? एक पण उद्योग आणला नाहीये सोलापुरात NTPC नंतर. आणि ज्या थाटामाटात तुम्ही आलेले, जे पंतप्रधान म्हणतात की मी प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख जमा करू शकतो, ते केवढं काय करू शकतात? केवढं काय करू शकतात? काय केलं? फक्त तुमचा वापर. तुमच्या मताची किंमत नाही राहिली BJPला. त्या शेतकऱ्याच्या जीवावर निवडून आले, त्या कामगाराच्या, त्या महिलेच्या जीवावर, त्या तरुणाच्या जीवावर निवडून आले आणि आज तुमच्याच पोटावर पाय देण्याचं काम हे BJP करत आहे. GSTचा राक्षस, महागाई, दुष्काळात 13वा महिना, अशी परिस्थिती निर्माण झाली आज माझ्या सोलापुरात. जेव्हा मुलगा 10वीला बसला असतो आणि 10वी नापास होतो तेव्हा घरामध्ये दुखावटा असतो की बाप रे, त्याचं 1 वर्ष वाया गेलं. तरी 10वीचा पेपर देऊ शकतो तो आणि पास होऊ शकतो. पण सोलापूरचं काय? 10 वर्ष मागे गेलं सोलापूर. कोण जबाबदार? आणि अजूनही येतात तुमच्या समोर आणि काय म्हणतात? उमेदवाराच्या चेहऱ्याकडेच बघू नका. किती फसवणार, अजून किती फसवणार? आणि म्हणून काँग्रेसची आणि महाविकास आघाडीची गरज आहे. कारण का ज्यांना तुम्ही सत्ता दिली त्यांनी लोकसभेमध्ये जाऊन काहीही केलं नाही. त्यांनी खासदारकी वाया घालवली, लोकशाहीचा अपमान केला, तुमचा अपमान केला. केवढं काय करू शकले असते, केवढं काय बोलू शकले असते, पण नाही, त्यांनी वाया घालवली. आणि म्हणून महाविकास आघाडीची गरज आहे. त्यांच्या पक्षात तर ते बोलत नाहीत ना, हुकुमशाही आहे.
लगेच बोलले तर ईडी बीडी लावतात त्यांच्या मागे. उद्धव साहेब सोलापुरात तर विचारू नका. मागच्या 3 दिवसापासून त्यांना माहिती आहे की जनमत त्यांच्या सोबत नाही आहे, तर फोन कॉल करतायत आणि धमक्या देत आहेत. ईडी करीन, कारखाना सील करीन, केस टाकीन, अरेस्ट करीन, मागच्या सगळ्या केसेस चालू करीन. फक्त धमकीचं राजकारण चालू आहे इथे. म्हणजे कसं, म्हणजे त्यांचे नेते असे धमकी देत आहेत, मोठे मोठे नेते. अहो महाराष्ट्रात चालवा, इकडे धमकी काय देत बसलायत. आणि सोलापूरची एकी बिघडवली ना तर खबरदार. हे 4 हुतात्म्यांचं शहर आहे. कोणी बाहेरचं येऊन आमची एकी नाही बिघडू शकत. धर्म, जात पात ह्याच्या पुढे ह्यांना काही सुचत नाही. समाजामध्ये तेढ नावण्याचं पाप भाजप करते. एकीकडे शेतकरी उपाशी मरतोय, दुसरीकडे माझी माय माऊली वन रेशन दुकानात फिरते, तिथे तिला धान्य मिळत नाही, रॉकेल बंद केलंय, पाणी मिळत नाहीये, आणि तुम्हाला हे सुचतंय. शी, लोकांमध्ये तेढ, महागाई, 300 रुपयाचं 1200 रुपये, कसं काय जगतोय माझा कामगार, आणि तुम्हाला हे सुचतं. आडम मास्टर साहेबांनी कष्ट करून घरं आणलेली, त्याचं पण आयत्या वेळात नागोबा. आज दमदाटी, आज कोणकोणत्या तरी रेकॉर्ड व्हिडिओ व्हायरल झाला की सभेला गेलेले सकाळी, आणि खरंच वाईट वाटतं. म्हणजे पंतप्रधानांच्या सभेसाठी फक्त 20,000 लोक. अहो आमच्या गड्डा यात्रेला त्याच्यापेक्षा जास्त लोक आहे. आणि तिकडे माझ्या काही बीडी कामगार महिला होत्या आणि त्या म्हणाल्या की आम्हाला जबरदस्ती बोलवण्यात आलं, आम्हाला सांगण्यात आलं की तुम्ही नाही आला तर आम्ही तुमचा पगार कापू. खेद, शेम. आणि हे मी नाही, मला कोणीतरी तो व्हिडिओ पाठवला. हे मी नाही, त्यांच्यासारखं जाऊन करतात ना, हे बोला असं आपण करत नाही, दमदाटी देत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं की आता सोलापूरला पुढे नेऊन जाण्याची वेळ आली आहे. मी 15 वर्ष तुम्ही मला सांभाळलं, 15 वर्ष तुम्ही मला तुमची आमदार म्हणून तुमची सेवा करण्याची संधी दिलीत. 3 टर्म तुम्ही मला आमदार बनवलं. ही सोपी गोष्ट नाही आहे ह्या शहर मध्यातून. कामामुळे तुम्ही मला आशीर्वाद दिला. आज तुमचं आणि माझं नातं हे आमदार आणि मतदाराचं नाही आहे, एका भावाचं आणि बहिणीचं नातं आहे, एका आईचं आणि एका लेकीचं नातं आहे. आणि हे नातं हे तोडू शकत नाही, हिम्मत पण करू नका. या लेकीला पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी द्या. युद्ध आहे, मतदारसंघ खूप मोठा आहे, 500 गावं भेट करून मी आली आहे. 7 दिवस राहिले आहेत, रात्र वैराची आहे. आणि तुम्हाला माहिती आहे कसे येतात. गाफील नका राहू. 7 मेला आशीर्वाद स्वरूपात तुमचं मतदान या महाविकास आघाडीच्या तुमच्या ह्या बहिणीला करा. मी 1 नंबरवर आपलं त्या ठिकाणी बटन आहे, आणि आशीर्वाद देऊन पुन्हा एकदा तुमची सेवा करण्याची संधी आणि अहोभाग्य मला द्या. एक वेळेस ही लढाई माझ्यासोबत लढा, पुढची सगळी लढाई मी सक्षमपणे तुमच्यासाठी एकटी लढायला तयार आहे. या सोलापूरच्या प्रतिज्ञा, प्रणितीच्या प्रतिज्ञा, पहिली प्रतिज्ञा सोलापूर जिल्हा दुष्काळ मुक्त करणारच. दुसरी प्रतिज्ञा सोलापूर खड्डे मुक्त करणारच. तिसरी सोलापुरात दुष्काळमुक्त म्हणजे पाणीच, सोलापुरात विमान सेवा सुरू करणारच, IT पार्क आणणारच, आणि सोलापूर लोड शेडिंग मुक्त करणारच. या 5-6 माझ्या प्रतिज्ञा आहेत. आणि मी वचन देते आज सगळ्यांच्या समोर, सगळे दिग्गज आहेत. खरं तर हिम्मत नाही होत. परवा पवार साहेबांच्या समोर बोलत होती, मी माझ्या वडिलांच्या पण समोर बोलत नाही. आज उद्धवजी आहेत, सगळे बलाढ्य नेते, सगळे अतिशय सुंदर बोलणारे. पण तुम्ही हिम्मत देता, तुम्ही मला हिम्मत देता लढण्याची. निवडणूक जरी माझी असली तरी विजय तुमचा झाला पाहिजे. आणि येणाऱ्या 7 तारखेला आपण आशीर्वाद द्याल अशी आशा बाळगते आणि आपली रजा घेते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मनपूर्वक धन्यवाद. प्रणिती ताई तुम आगे बढ़ो. यानंतर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाच्या शहर अध्यक्ष आदरणीय सुधीरजी खरटमल साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी यांच्या वतीनं आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होईल. जोरदार टाळ्या वाजवूया. श्री सिद्धरामेश्वरांच्या पावन नगरीमध्ये आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचं आगमन झालं. त्यांचं आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो. सर्व आमचे महाविकास आघाडीतील महत्त्वाचा पक्ष. यानंतर कोविड काळामध्ये त्यांच्या कार्याची दखल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने घेतली असे माजी मुख्यमंत्री पक्षप्रमुख सच्चे शिवसैनिक आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेबांना विनंती करते, आपण या विराट सभेला संबोधित करा. सगळ्यांनी घोषणा द्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंचा. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. उद्धव साहेब तुम आगे बढ़ो. आदरणीय शिंदे साहेब, आदरणीय आडाम मास्तर, व्यासपीठावरील महाविकास आघाडीचे सर्वच मान्यवर नेते, ते राहू दे, ते नावच मला ते पाहिजे होते, आणि जमलेल्या माझ्या तमाम देशभक्त बांधवांनो, भगिनी आणि मातांनो, प्रणिती तुझी 4 जूनची तयारी जोरात आहे. थांबा, आधी ते थांबू द्या. बरं ठीक आहे, तुम्ही सगळे ज्या आहेत तयारीने चालाय. नाही ते राहू दे, नाव कठीण म्हणून मी लिहून ठेवलेलं नाही. बऱ्याच दिवसानंतर मी नाही, हे नको, हे नको, मला हे नाव फक्त जरा विचित्र आहे म्हणून मी घेतलेलं. बऱ्याच दिवसांनंतर सोलापूरमध्ये आलोय. आजपर्यंत ज्या ज्या वेळेला आलो त्यावेळेला मी कोणासाठी आलो होतो तुम्हाला माहिती आहे, आणि आज जे आलो ते त्यांना गाडा म्हणून सांगायला आलेलो आहे. शिंदे साहेब, आपण बाळासाहेबांची आठवण काढली, आणि तुम्हालाही कल्पना असेल की सुशील कुमारजी आणि आपले बाळासाहेब हे अतिशय जवळचे मित्र. या दोघांनी एक पथ्य जरूर पाळलं की राजकारण आणि आपली मैत्री यांची भेसळ नाही होऊ दिली. जी मतभिन्नता होती ती बाळासाहेबांनी पण आणि सुशील कुमारजींनी पण न लपवता सगळ्यांसमोर मांडली, आणि मैत्री पण जपली. हल्ली कोणाला मित्र म्हणायचं पाठ सांभाळावी लागते, कारण हल्लीचे मित्र हे सगळे पाठीत वार करणारे आहेत. तुमच्याकडे भाकड जनता पक्षाचे नेते येऊन गेले, बरोबर आहे ना? कारण शिवसेना प्रमुख त्यांना काय म्हणायचे? कमळाबाई. आणि कमळाबाईचे एक नेते नरेंद्र मोदीजी येऊन गेले. सध्या सगळीकडे फिरतायत, महाराष्ट्रभर फिरतायत, देशभर फिरतायत, आणि लोकांच्या कोपऱ्याला गुळ लावण्याचं काम जोरात चालू आहे. 14 सालापासून कोपऱ्याला गुळ लावतायत. आता कोपऱ्याला गुळ कसा लागल्यानंतर काय होतं? धड चाटतं पण येत नाही, आणि गुळ आहे म्हटलं ती काढता पण येत नाही. 14ला लावला होता 19चा गुळ, 19ला लावला 24चा, आता डायरेक्ट 2047. आज ते जे काय बोलले त्यांच्याबद्दल मी बोलणार आहेच. नाही, नकली सेना बोलल्यानंतर मी काय सोडतोय असं वाटलं काय त्यांना? पण उद्या मोदीजी धाराशिवला येत आहेत, म्हणजे त्यांच्या लेखी उस्मानाबाद, कारण अजूनही आपण नामांतर केलं, त्यांनी नाही केलं.
पण मोदीजी उद्या तुम्ही धाराशिवला येत आहे, एक तर माझी जाहीर मागणी आहे की तुम्ही जसं समुद्राच्या तळाशी जाऊन एक नाटक करून आला होतात, द्वारका द्वारका म्हणून, आम्ही जय श्रीराम म्हणतो, आम्ही जय श्रीकृष्ण बोलतो, आम्ही बजरंग बली की जय बोलतो, पण उद्या धाराशिवला येत आहे तर माझ्या भवानी मातेच्या मंदिरात दर्शन घेऊन या. आणि मोदीजी, तुम्ही धाराशिवला येतच आहात, आजपर्यंत कधी तुम्ही भवानी मातेचं दर्शन घेतलं नाही. निदान उद्या तुमच्या भाषणाची सुरुवात करताना माझ्या भवानी मातेचं जे काही तुमच्याकडे लिहून दिलेलं असेल, तुमच्या भाषण लिहिणाऱ्यांनी, ते कौतुक तरी करा. तुळजा भवानीचे आशीर्वाद घेऊन असं काहीतरी बोला. आणि जर तुम्ही बोलला नाहीत तर तुमच्या मनात माझ्या महाराष्ट्राबद्दल आणि माझ्या भवानी मातेबद्दल आकस आहे असं संपूर्ण महाराष्ट्र समजेल. आणि जर तुम्ही बोललात तर तुमचा नोकर जो निवडणूक आयोग बसलेला आहे त्याला म्हणा, माझ्या शिवसेनेचं जे मी मशाल गीत केलं त्याच्यात जय भवानी जय शिवाजी, त्यातल्या जय भवानीला तो आक्षेप घेतलाय, त्याला म्हणा घरगड्या तू तो आक्षेप बाजूला काढ. आणि जर गुन्हा दाखल होणार असेल तर उद्धव ठाकरेंबरोबर नरेंद्र मोदींवरती सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. एक तर उद्या तुम्ही जय भवानी बोला, नाहीतर नका बोलू. महाराष्ट्र वाट बघतोय, महाराष्ट्र वाट बघतोय. हे सगळीकडे त्यांचे जे काही चालले थोतांड, आज परत एकदा ते आपल्या शिवसेनेला, ज्या शिवसेनेने आज या सगळ्या माझ्या भगव्या टोप्या नाही आहेत, ह्या मशाली आहेत पेटलेल्या, या मशाली पेटल्या आहेत. आणि कालपर्यंत तुम्ही आमचं प्रेम अनुभवलं, आता मशालीची धग काय असते ते बघा. या मशालीच्या धगेमध्ये तुमचं कमळ नुसतं मळ राहिलंय, ते कसं कोमेजतं ते बघा. आणि तुम्ही कोण आम्हाला सर्टिफिकेट देणार आहे? अहो, जेव्हा शिवसेनेचा जन्म झाला 66 साली, शिवसेना प्रमुखांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी, म्हणजे मराठी माणसासाठी आणि मराठी अस्मितेसाठी, महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी शिवसेनेला जन्म दिला, तेव्हा मोदीजी एक तर तुम्ही कुठेतरी हिमालयात असाल किंवा कुठल्या तरी रेल्वे स्टेशनवर असाल. नाही, नक्की तुमचं काहीच कळत नाही आम्हाला. आणि आज तुम्ही आमच्याकडे येऊन ज्या शिवसेना प्रमुखांनी काळात, म्हणजे अटलजी तेव्हा तुम्हाला केराच्या टोपलीत टाकायला निघाले होते, राजधानी होगा असं म्हणून तुम्हाला उचलून फेकत होते. केराच्या टोपलीत जर का गेला असतात तर मोदीजी 10 वर्ष तुम्हाला जी भोगायला मिळाली ती भोगायला मिळाली नसती. आणि तुमच्यासाठी आज तमाम शिवसैनिकांनी, जसं प्रणिती तू बोललीस, सोलापूरकरांनी, अख्ख्या महाराष्ट्राने, अहो काय गंमत आहे 48 पैकी 42 खासदार निवडून देण्याचं. पण शिवसेना बरोबर होती म्हणून तुम्ही त्या तख्तावरती बसला. आता शिवसेना तुमच्या सोबत नाही, त्या तख्तापर्यंत तुम्ही पोहोचू शकत नाही, पोहोचू देणार नाही. आणि संकट काळामध्ये मदत करणाऱ्या शिवसेनेला तुम्ही नकली शिवसेना म्हणता. अहो, तुमच्या भारतीय जनता पक्षाचा भाकड आणि भेकड जनता पक्ष झालेला आहे. प्रत्येक ठिकाणी माणसं पैसे देऊन गोळा करावे लागत आहेत. इकडे मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो, एक तरी माणूस कोणी भाडकाऊ आहे काय? तुम्ही स्वतःहून आलात ना, स्वतःची पदरमोड करून आलात ना. बघा मोदीजी, असं प्रेम, याला प्रेम म्हणतात. आज जणू काही देशातले सगळे पक्ष प्रश्न संपलेले आहेत आणि फक्त महाराष्ट्रामध्ये शिवसेना हाच आपला दुश्मन आहे. नाही, टरबूजाचं काय करायचं तुम्हाला माहिती आहे? अरे पण टरबूज असताना ते उन्हाळ्यात कामी तरी येतं, हे दुष्काळात 13वा महिना आहे. आणि हे टरबूज नाहीच आहे. ते दिवाळीमध्ये काय चिरडता तुम्ही? चिराट. मग आले तेव्हा टरबूज होते, आता पाव उपमुख्यमंत्री झालेत की नाही चिराट? म्हणजे होता केवढा, झाला केवढा. पण असं हे सगळीकडे जे यांचं चाललेलं आहे थापेबाजीचं, अहो मोदीजी,
तुम्हाला ही आमची कडवट देशाभिमानी हिंदुत्ववादी शिवसेना नकोय. तुम्ही कोणाचा प्रचार करतात माहिती आहे तुम्हाला? काल रत्नागिरीमध्ये मी बोललो की 14 साली आणि 19 साली मोदीजींबद्दल आम्हालाही अभिमान होता. काय ती छाती, काय ती दाढी, एक अकेला सब पे भारी. आता एक अकेला सब पे भारी, आजूबाजूला भ्रष्टाचारी. कुठून या उदासा सुचली तुम्हाला काय कळत नाही आम्हाला. पण मुद्दामून आम्ही जरा 2 वेळा कागद पडत होता तरी सुद्धा हातात ठेवल्या कारणे नाव जरा विचित्र आहे. आमच्यासारखे कडवट शिवसैनिक जे देशासाठी, सुशील कुमारजी तुम्ही जे बोललात ना सर्व धर्म समभाव, शिवसेना प्रमुखांनी प्रत्येक वेळेला सांगितलं की आमचं हिंदुत्व आहे, आमचं राष्ट्रीयत्व आहे. जो या देशाला आपला मानतो तो आमचा आहे. आणि अशी यांना शिवसेना नकोय. ही यांना नकली शिवसेना वाटते. पण मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो, तुम्ही यूट्यूब बघता का? मग घरी गेल्यावरती इकडे नका चालू करू, नाही तर माझं भाषण अर्धवट राहील. घरी गेल्यानंतर मुद्दामून ते रवीश कुमार म्हणून आहेत पत्रकार, त्यांनी आज एक व्हिडिओ टाकलेला आहे, भारत का सबसे बडा सेक्स स्कॅन्डल. बाजूच्या राज्यातला एक काय त्याचं नाव प्रज्वल रेवन्ना, मला असं वाटतं देवेगौडांचा नातू, माहिती आहे ना. आणि त्याचे कितीतरी असे पाहून ते व्हिडिओ बाहेर आलेत. आणि मोदीजी स्टेजवरनं त्याला सांगतायत की या प्रज्वलला मत दिलं म्हणजे माझे हात बळकट होतील. हे असे तुमचे कळकट हाताचे बळकट हात, हे अशी माणसं तुम्हाला पाहिजेत. ही संस्कृती तुम्ही जपलीत. अरे अटलजींचा आत्मा तिकडे रडत असेल ढसाढसा की कोणाच्या नाकर्त्याच्या हातामध्ये आज भारतीय जनता पक्ष आहे. बरं, ही घराणेशाही त्यांना चालते. जे सेक्स स्कॅन्डल करतात मोदीजी, त्यांची घराणेशाही तुम्हाला चालते, त्यांना तुम्ही पाठिंबा देता, व्यासपीठावर घेऊन मिठ्या मारता, काय त्यांचा प्रचार तुम्ही करता. पण शिवसेना प्रमुखांची घराणेशाही ती नाही चालत तुम्हाला. अहो, आमची घराणेशाही जनता बघेल. आणि मी अनेकदा त्यांना आव्हान दिले, आज सुद्धा तुमच्या साक्षीने देतो, सोलापूरच्या साक्षीने देतो. मला अभिमान आहे माझ्या आई वडिलांचा. आणि मोदीजी, मी माझ्या 7 पिढ्यांचा पूर्ण इतिहास मांडायला तयार आहे. तुम्ही तुमच्या 7 पिढ्यांचा मांडा आणि जनतेला ठरवू द्या कोणती घराणेशाही पाहिजे ती. माझी तयारी आहे, चला होऊन जाऊ द्या. आज सुद्धा ते आले. कारण आता लोकांच्या मनामध्ये एक शंका, ही शंका नाहीये, हे सत्य आहे. कारण त्यांची जी 10 वर्षातली कारकीर्द बघितली, तर ती कारकीर्द बघितल्यानंतर 10 वर्ष त्यांनी जे काही केलं, आणि ते म्हणतात हा तो ट्रेलर होता, चित्रपट अजून बाकी आहे. या ट्रेलरमध्ये त्यांनी शिवसेना चोरली, गद्दारांच्या हातामध्ये दिली, हा ट्रेलर होता. म्हणजे इकडे या सभेत शेतकरी कोण आलेत का रे? आलेत ना. आता पुढचा ट्रेलर हा आमचा झाला, आता पुढचा चित्रपट तुमचा नाही झाला तर? म्हणजे जसं माझ्या शिवसेनेच्या 7/12वरती गद्दारांचं नाव लिहिलं, तसं तुमच्या 7/12वरती यांच्या सुटाबुटातल्या मित्रांचं नाव लिहिलं तर तुम्ही जाणार कुठे? आहे एक तरी यंत्रणा तुमच्या हातात राहील, तुमच्या पाठीशी राहील. आणि घटना बदलण्याचं जे काय यांचं स्वप्न आहे, म्हणून ह्यांना 400 पार करायचे होते. पण अश्वमेधाचा घोडा नव्हता यांचा, अश्वमेधाचं खेचर होतं, ते आढळलेलं आहे आता. अरे अश्वमेधाला सुद्धा घोडा लागतो रुबाबदार, हे खेचर आहेत. गाढव म्हणा, काही म्हणा. आणि त्यांचं ओझं जे वाहतात त्यांना वाटतं तो घोडा आहे. आणि यांना घटना का बदलायची? यांना घटना का बदलायची? कारण यांच्या मनामध्ये महाराष्ट्राबद्दल जो आकस आहे, म्हणून त्यांनी महाराष्ट्राची अस्मिता जपणारी शिवसेना संपवण्याचा नीच डाव करण्याचा प्रयत्न केला. जय भवानी या शब्दाला त्यांनी आक्षेप घेतला. आणि आता घटना का बदलायची माहितीये? ज्या महाराष्ट्राच्या सुपुत्राने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ज्यांना आपण महामानव म्हणतो, दैवत, एक साधा दलित कुटुंबामध्ये जन्मलेला माणूस एवढा बुद्धिमान होऊ शकतो आणि देशाची घटना लिहू शकतो, आणि त्या घटनेवरती आम्ही देश चालवायचा? नाही होणार. महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी लिहिले, एका साध्या माणसाने लिहिलेली घटना मोदीजी तुम्ही त्याच्यासाठी म्हणून तुम्ही बदलायला निघालेले आहेत.
पण तुम्हाला काय वाटतं, तुमच्या एकट्याच्या डोक्यात आलं म्हणून काय देशाच्या डोक्यात येईल? तुमच्यामध्ये जर का भाजपामध्ये जर का हिंमत असेल तर ज्या घटनेवरती हात ठेवून तुम्ही शपथ घेतली त्या घटनेला ती घटना मोडण्यासाठी पुन्हा हात लावून बघा, संपूर्ण देश पेटून उठल्याशिवाय राहणार नाही. आकस आकस म्हणजे किती ठेवायचं मनामध्ये आकस? आज ते जे काय बोलतायत की आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही, हे घेऊन आम्हाला कदापि मंजूर नाही. चांगली गोष्ट आहे, टाळ्या वाजवला चांगलं वाक्य. आरक्षण रद्द करण्याचा मार्ग तुम्हाला मान्य नाही तर गेले 5 वर्ष माझ्या महाराष्ट्रामध्ये जे समाज आरक्षण पाहिजे म्हणून रस्त्यावरती उतरलेत. सुशील कुमारजी, मला वाटतं कदाचित या सोलापूरमध्ये अटलजींची सभा झाली होती आणि त्या अटलजींनी वचन दिलं होतं धनगर समाजाला, बरोबर आहे ना, की माझं सरकार आल्यानंतर मी तुम्हाला आरक्षण देईन. पंढरपूरला दिलं होतं विठ्ठलाच्या साक्षीने. किती खोटं बोलायचं? अहो, विठ्ठलाच्या साक्षीने दिलेलं वचन तुम्ही, अटलजींची वर्ष गेली, यांची 10 वर्ष गेली, मध्ये माझा मराठा समाज उभा राहिला, पण आरक्षण द्यायला तयार नाहीत. आणि आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही. मग द्यायचं होतं ना आरक्षण. आणि संपूर्णपणे हे आरक्षण देणं 50% वरती जाऊन आरक्षण देणं हे लोकसभेच्या हातामध्ये. मी वारंवार सांगितलेलं आहे, ज्याप्रमाणे त्यांनी दिल्ली सरकारचे, दिल्ली म्हणजे केजरीवाल सरकारचे अधिकार कोर्टाने त्यांना दिल्यानंतरही तत्काळ लोकसभेमध्ये पाशवी बहुमताच्या जोरावरती तो निर्णय बदलला आणि दिल्ली सरकारचे, केजरीवाल सरकारचे अधिकार काढून घेऊन स्वतःच्या हातात घेतले. तसे माझ्या आरक्षणाच्या बाबतीचा निर्णय मोदीजी तुम्ही आजपर्यंत लोकसभेत का घेतला नाही हे उद्याच्या सभेत आम्हाला सांगा. आम्हाला उद्याच्या सभेत. आरक्षण काढणं आम्हाला मंजूर नाही. अहो, आरक्षण काढण्याची हिंमत करून दाखवा तुम्ही. लोकांच्या मनामध्ये जी भीती आहे ती हीच भीती आहे की हे घटना बदलायला निघालेत. आरक्षणाचं, आमच्या न्याय हक्काचं काय होणार? आणि महाराष्ट्राच्या सुपुत्रांनी, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना, अरे त्यांच्या पोटामध्ये जे मुरडा उठतो तो तोच आहे की साध्या कुटुंबात जन्मलेला माणूस हा एवढा बुद्धिमान कसा होऊ शकतो? त्याला लोक दैवत मानतात. मी किती वेळा सांगतोय की तो अवतार हे सांगतो, पण मला अजून देव मानत नाही, पण बाबासाहेबांना दैवत मानतायत. या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर मला काही जण विचारतात, जसं एक 4 दिवसापूर्वी मुंबईत वर्षा गायकवाड आली होती घरी. मला प्रेसने विचारलं, शिवसेनेची मतं काँग्रेसला ट्रान्सफर होणार का? म्हटलं का नाही होणार? कारण काँग्रेसच्या हातामध्ये आज मशाल आहे. त्याच्यामुळे हातामध्ये मशाल घेऊन आम्ही विजयाची तुतारी फुंकणार आहोत. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? काय अडचण काय? भाजपा म्हणजे ब्रह्मदेव नाहीये. भाजपा म्हणेल तेच हिंदुत्व, भाजपा म्हणेल तोच देशप्रेमी, आणि भाजपच्या विरुद्ध बोलेल तो देशद्रोही. हे नाही, हे ब्रह्मदेव नाही आहात तुम्ही. आणि पुन्हा एकदा सांगतो मोदीजी, तुम्ही आम्हाला जे नकली म्हणून हिणवत आहात, नकली शिवसेना म्हणाला, मी परत सांगतो, नकली बोलायला ती तुमची डिग्री नाही आहे, ही असली शिवसेना आहे. आणि या शिवसेनेचा दणका काय असतो तो तुम्हाला 4 जूनला महाराष्ट्राच्या मतपेट्या उघडल्यानंतर कळेल. आज सोलापूरचे जे प्रश्न आहेत, आज महाराष्ट्र तहानेने व्याकुळ झालेला आहे. सोलापूरचे प्रश्न आहेत, पाण्याचा प्रश्न आहे. प्रणिती, तू सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहेस. म्हणजे मी मुख्यमंत्री म्हणून जेव्हा प्रणिती बोलायची सभागृहात ते मी ऐकलेलं आहे. आणि हाच आवाज आपल्याला लोकसभेमध्ये पाठवायला पाहिजे, हाच पाठवायला पाहिजे. आणि या भाकड जनता पक्षाची जी नीती आहे, वापरा आणि फेकून द्या, वापरा आणि फेकून द्या. शिवसेनेचा वापर केला. 14 साली पंतप्रधानपदी बसले, 14 सालीच ऑक्टोबरमध्ये अचानक आपली युती तोडून टाकली. काय कारण होतं? 19 साली सुद्धा पंतप्रधानपदी बसले. मी तुळजाभवानीची शपथ घेऊन सांगितलं की मी बाळासाहेबांना दिलेलं वचन आहे की शिवसेनेचा मी मुख्यमंत्री करून दाखवेन. आणि हे वचन अमित शहाना मी सांगितलं होतं, त्यांनी मान्य केलं होतं, पण मोडला शब्द. जाऊ दे बाबा, दवाखाना कुठे असेल तर तुम्हीच दाखवा. पण त्यांनी शब्द मोडला.
म्हणजे वापरायचं आणि फेकून द्यायचं. आता मला सांगा, गेल्या वेळेला आपल्या इथले खासदार कोण होते हो, ज्यांच्या प्रचारासाठी शिवसैनिक सुद्धा आले होते? कोण होते स्वामी? आता कुठे आहेत? गेल्या वेळेला का दिले होते? कारण त्यांच्या भक्तांची मतं पाहिजेत, बरोबर ना? आता त्या भक्तांना विचारा, हे अंधभक्त भाजपचे एवढे मातलेत की गेल्या वेळेला तुमचा वापर केला आणि दिला फेकून. बरं, प्रमाणपत्राचा जर का प्रश्न असेल तर अमरावतीमधला प्रमाणपत्राचा प्रश्न कसा सोडवलात? कसा तुम्ही स्वामींचा का नाही सोडवलात? अरे स्वामी होते ना, स्वामी आहेत ना, हिंदुत्ववादी आहेत ना, मग सोडवायचा होता ना प्रश्न, का नाही सोडवलात तुम्ही? पण वापरा आणि फेकून द्या. त्या स्वामींना सुद्धा कळलं असेल की काय अघोर पाप माझ्याकडनं घडलेलं आहे. आणि स्वामीजी, तुम्हाला मी जाहीर सांगतोय, आता तुम्ही तुमच्या शक्तीने याने शाप देऊन टाका. द्या शाप यांना. 300 जागा मिळाल्यानंतर सुद्धा त्यांनी 370 कलम जरूर दूर केला. आम्ही पाठिंबा दिला. काश्मीरचा 370 कलम दूर केलं, शिवसेनेने पाठिंबा दिला, उघड पाठिंबा दिला. पण 370 कलम काढल्यानंतर सुद्धा अजूनही काश्मीरी पंडित काश्मीरमध्ये का जाऊ शकत नाहीत? अरे काय सगळी माहिती आहे हो, अपडेट तुमच्याकडे, अप टू डेट. अरे तुमच्याकडनं आम्हाला शिकलं पाहिजे बऱ्याचशा गोष्टी. नाही, हे बोलतात ते काय अगदीच काय खोटं नाहीये. कारण ते गाणं आहे ना, ये पब्लिक है सब जानती है. आम्हाला वाटतं आम्ही शहाणे आहोत, पण आमच्यापेक्षा तुम्ही कित्येक पटीने जास्त हुशार आहात. थांबा 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 थांबा. तुम्ही असं मध्ये बोललात तर मला पण हसायला येतं मग. बरं ठीक आहे. तुम्हाला मगाशी तुम्ही कोणावरती बोललात? काय ते टरबूज म्हणजे कोण? म्हणजे कोण? अरे म्हणजे मध्ये मी त्याला फडतूस बोललेले ते. आता नाही मी बोलत आहे, नाही तर सांगतील पुन्हा फडतूस बोलले. मी त्यांना फडतूस बोललो होतो, आता बोलत नाही. मी त्यांना कलंक पण बोललो होतो, पण आता बोलत नाही. कारण त्यांना फार वाईट वाटतं ते. त्यांनी परवा एक आमच्या इकडे विनोद केला रायगडमध्ये. ते म्हणाले बाकीची कामं सोडून द्या, म्हणजे कामं नाही केली मोदींनी, हे त्यांनी स्वतः सांगितलं. पण निदान मोदीजींनी करोना काळात आपल्याला लस दिली म्हणून आपण जिवंत राहिलो. म्हणजे जे काय संशोधक आहेत ते काय गवत उपटत बसले होते? मोदी एवढे सगळं ब्रह्मांड त्यांना माहिती आहे. मोदीजींनी लस बनवली. आम्हाला अभिमान आहे की लस जी बनली ती माझ्या महाराष्ट्रामधल्या पुण्यामध्ये बनलेली आहे, पुनावालांनी बनवलेली आहे. आणि तिथून मोदीजींनी तिकडनं घेतली. पण मोदीजींनी जरी लस दिली असली तरी मोदीजींनी लस ती अशी काय हवेत नाही सोडली. खेड्यापाड्यामध्ये महाराष्ट्र सरकारने शासन यंत्रणा वापरून प्रत्येकाला लसीकरण केलं होतं. महाराष्ट्र सरकारच्या यंत्रणेचं कौतुक केलं पाहिजे तुम्ही. आणि महाराष्ट्र कसा वाचला माहितीये? करोना काळामध्ये देशात नंबर 1 चा मुख्यमंत्री म्हणून माझा उल्लेख झाला होता. पण तो नंबर 1 माझा नव्हता, नंबर 1 तुमचा होता. कारण मी जे जे तुम्हाला सांगितलं ते तुम्ही ऐकलत ना. म्हणजे खरं लोकांना वाटत होतं हे बोलतायत कठीण आहे, कसं काय लोक ऐकणार. तोंडाला मास्क लावा, घरी पडू नका, 2 हात दूर राहा. मी जे जे सांगितलं ते तुम्ही ऐकलत, म्हणून आणि म्हणून महाराष्ट्र वाचला. मोदीजी, तुमची लस नंतर तुम्ही लस दिलीच नाही. लस माझ्या महाराष्ट्रामध्ये बनली. पण ती लस मिळवण्यासाठी सुद्धा महाराष्ट्र सरकारला केंद्राकडे किती विनवण्या करायला लागल्या. आधी लोकांना जमवायचं, जमवल्यानंतर लक्षात यायचं की अमुक एका केंद्रावरती एवढी लोक आलेत पण तेवढा लसचा पुरवठाच होत नाहीये. मग केंद्राला सांगितलं, केंद्र सांगायचं थांबा जरा, आधी आम्हाला इकडे देऊ द्या, आधी आम्हाला तिकडे देऊ द्या. हे सगळे तुम्ही सगळे चाळे केलेत. सगळं माहिती आहे तुम्हाला.
बरं जाऊ रे, करोनाचा विषय तुम्हाला माहिती आहे. मला सांगा 10 वर्षामध्ये खरंच प्रामाणिकपणे हात वर करून सांगायचं, किती जणांच्या खात्यात 15 लाख रुपये आलेत? एकाने तरी हात वर करून सांगायचं. आलेत? नाही आले. कोण देणार होतं बोलले? मोदी. आणि भाजपच्या खात्यात किती आले? निवडणूक रोख्यातून किती आले? मोजायच्या पलीकडे आहेत, 8-10 हजार कोटी. मग आजचे दिन कोणाचे आले? आणि पुन्हा आणखीन देणार परत त्यांना मत. आता आणखीन एक गोष्ट सांगतो, निवडणूक रोख्यांचा घोटाळा हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे असं कोण बोललं तुम्हाला माहिती आहे? निर्मला सीतारामन ज्या अर्थमंत्री होत्या, त्यांचे पती प्रभाकर परकला प्रभाकर, त्यांनी सांगितलं की निवडणूक रोखे हा जगातला सगळ्यात मोठा घोटाळा आहे आणि त्यांनीच त्याला नाव दिलंय मोदी गेट. अहो मोदीजी, तुमच्या मंत्र्यांचे पती बोलतायत, आता पाठवा ना ईडी त्यांच्याकडे, पाठवा ना त्यांना तुरुंगामध्ये. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगतो, जर कोर्टाने हा घोटाळा उघड केला नसता, आणखीन 10,000 कोटीचे रोखे छापून तयार ठेवले होते, आणखीन देश लुटायला यांनी तयार ठेवला होता. कोरोना काळामध्ये पीएम केअर फंडाच्या नावाने जो लाखो करोड रुपयांचा घोटाळा केला तो वेगळाच आहे, तो वेगळाच आहे, त्याच्याबद्दल कोणी विचारायचं नाही. हा म्हणे प्रायव्हेट फंड आहे. प्रायव्हेट म्हणजे काय? पीएम म्हणजे कोण? आणि उद्या पंतप्रधान मोदी नसणार आहेत, मग तो फंड कोणाकडे जाणार आहे? आणि प्रणिती, तू जे काय बोललीस की इथल्या शहरातल्या लोकांना सुद्धा इन्कम टॅक्स, सीबीआय, एक 4 जून पर्यंत थांबा, हे सगळ्यांचं आपल्या हातामध्ये येणार आहे. 4 जून पर्यंत थांबा. आणि हातात येणारे नाही, तुम्ही सांगायला पाहिजे की आम्ही हातात घेणार आहोत. जर मी तुम्हाला आज सांगितलं की कधीतरी या भारतीय जनता पक्षाचे फक्त जे 2 खासदार होते, कोणाला तरी स्वप्नात वाटलं होतं 300 खासदार येतील, 300 खासदार येतील वाटलं होतं? मग 2चे 300 होऊ शकतात, हे कोणी केले? तुम्ही, आम्ही आणि जनतेने केले. मग जे 2चे 300 करू शकतात, ते 300चे पुन्हा 2 नाही करू शकत? आणि 2 खासदार तर आलेच पाहिजेत, 2 खासदार तर आलेच पाहिजेत. कोण 2? हे जे 2 फिरतायत दादागिरी करत, हेच 2 आले पाहिजेत. आणि त्यांच्यासमोर सुशील कुमारजी, संपूर्ण आपलं इंडिया आघाडीचं सरकार बसलं पाहिजे. तमाम जे काय खासदार असतील, काय असतील 500-550, त्यातले 2 वजा करा आणि बाकी संपूर्ण इंडिया आघाडीचे खासदार आले पाहिजेत. कारण आजपर्यंत आम्हाला असं जे वाटत होतं की देशाला जर का मजबूत करायचं असेल तर एका हाती सरकार पाहिजे. पण एका हाती सरकार दिल्यानंतर आज जो काय अनुभव येतोय, आता एका पक्षाचं सरकार चालणार नाही, एका व्यक्तीचं तर मुळीच चालणार नाही. कारण एका व्यक्तीच्या हातामध्ये जर का सगळा देश दिला, तर आजच जो हुकुमशाह बनलाय तो उद्या जुलमी हुकुमशाह होईल. तुम्ही आमच्यावरती जे टीका करता की इंडिया आघाडीचे जे चाललंय की दरवर्षी पंतप्रधान बदलायचा, अहो दरवर्षी पंतप्रधान बदलायचा, हे तुम्हाला कोणी सांगितलं? बरं, बदलायचे की नाही बदलायचे ते आम्ही ठरवू ना. पण पुढची 50 वर्ष मीच एकटा पंतप्रधान पाहिजे, मैं और मेरा परिवार, म्हणजे मी आणि माझी खुर्ची, बाकी कोणीच परिवारामध्ये नाही. ही एकाधिकारशाही आम्ही या देशात चालू देणार नाही, अजिबात चालू देणार नाही. आणि आम्हाला देशामध्ये सरकार पाहिजे, होय मजबूत सरकार पाहिजे, पण देशातल्या सर्व राज्यांचा मान ठेवून एकत्रितपणे सगळ्यांना घेऊन सबका साथ सबका विकास, सबका साथ आणि दोस्तों का विकास करणारं सरकार नकोय, सबका विकास करणारं सरकार पाहिजे. जसं अटलजींनी चालवलं होतं सरकार, नरसिंहराव त्यांनी चालवलं होतं, मनमोहनजींनी चालवलं होतं, सगळे होतं ना. एनडीए, तेव्हा एनडीए होता, त्याच्यानंतर मला वाटतं यूपीए होता. सुशील कुमारजी तुम्ही गृहमंत्री होतात, तेव्हाही सरकार चाललेलं होतं. मग सगळ्यांचं मिश्र सरकार हे उत्तम देश चालू शकत असेल तर आज देशाला मला असं वाटतं अशा संमिश्र सरकारची गरज आहे, हुकुमशाहीची गरज नाहीये. नकोय आम्हाला हुकुमशाह. नाही त्याची तर तुम्हीच हजामत करणार, मी कशाला घेऊ? मी चोरांवरती बोलत नाही, गद्दारांवरती बोलत नाही, ज्यांना दिल्लीवरनं चाव्या दिल्या जातात त्यांच्यावरती तर अजिबात बोलत नाही. पण आता तुम्ही सगळ्यांनी मला जरा जोशात सांगायला पाहिजे.
मी मुद्दामून आलोय प्रणितीला, मला माहिती नाही मी किती तिच्यापेक्षा मोठा आहे वयाने. सुशील कुमारजी मला आशीर्वाद देतात, पण प्रणिती मी तुला वयाच्या याने आशीर्वाद द्यायला आलोय, हो आशीर्वाद द्यायला आलोय. प्रणिती तुला मी तुझा मोठा भाऊ म्हणून शुभेच्छा द्यायला आलोय, हो तुला शुभेच्छा द्यायला आलेलो आहे. आणि हे सगळे माझे तुझे सगळ्यांचे मोठे भाऊ, छोटे भाऊ, बहिणी, माता भगिनी इकडे बसलेले आहेत, हे सगळे इकडे तुला आशीर्वाद द्यायला आलेले आहेत. आणि आशीर्वाद नुसते शाब्दिक नकोय, हे जे काय मला माहित नाही उमेदवार समोरचा कोण आहे, बाहेरून पार्सल आणले म्हणतात, म्हणजे सगळं काही इकडनं जे बाहेर नेत आहेत, महाराष्ट्राचे उद्योग बाहेर नेत आहेत, पण कांद्यावरती निर्यात बंदी अजून आहे. तशी आता ही इथली जे काही बाहेरनं आलेले उमेदवार आहेत त्यांची निर्यात करून टाका, परत देऊन टाका. त्याच्यानंतर जे बाहेरची पार्सल जी येत आहेत इकडे ना, त्यांना सांगा इकडे सोलापूरकर समर्थ आहेत, सोलापूरचा जो माणूस आहे तो अस्सल सोलापूरकरालाच यावेळेला निवडून देणार. आणि सुशील कुमारजी, तुमची कारकीर्द, तुमच्यावरती प्रेम करणारे असंख्य इकडे सोलापूरकर आहेत. आडाम मास्तर इकडे आलेले आहेत, मला आत्ता मगाशी भैया देशमुख भेटले, ते सुद्धा पाठिंबा द्यायला आलेले आहेत. सगळेच सोबत आलेले आहेत, राष्ट्रवादी आहे, आप आहे, सगळेजण एकत्र आल्यानंतर मला प्रणितीचा विजय नुसता साधा सुद्धा नकोय. तुम्ही मला हात वर करून सांगायला पाहिजे की समोरच्याचं डिपॉझिट जप्त करून आम्ही प्रणितीला विजय करून देणार आहे. ठरलं सगळ्यांचं? नक्की. मग विजयाच्या सभेला येऊ. चला, माझं वचन आहे, विजय झाल्यानंतर सुद्धा मी तुमच्या दर्शनाला आल्याशिवाय राहणार नाही. पण तत्पूर्वी प्रणितीला विक्रमी मताधिक्याने निवडून द्यायचं काम, ते पुण्य काम तुम्ही कराल ही खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय उद्धव साहेब, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब, देशाला आपल्या नेतृत्वाची गरज आहे. सोलापूर मुंबईमध्ये उमेदवार आझाद मैदानावर आदरणीय प्रणिताई शिंदे यांना व महाविकास आघाडीला आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि आदरणीय नानासाहेब पटोले व देशाचे नेते आदरणीय सुशीलकुमारजी शिंदे साहेब या चौघांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं मी प्रभाकर भैया देशमुख या नात्यानं माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या तमाम कष्टकरी शेतकरी कामगार दीनदलितांच्या वतीनं मी त्यांना जाहीर पाठिंबा देतोय. आणि ह्या महाराष्ट्रातले एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे अमर अकबर अंतनी आहेत. ह्या तिघांचा पिक्चर बोर झालेला आहे. आता ब्रह्मा विष्णू महेशाचा तिघांचा जोडा आहे, उद्धवसाहेब ठाकरे, नानासाहेब पटोले आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. मी त्यांना जाहीर पाठिंबा देतो. उद्धव साहेबांना राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. कुटुंब प्रमुख, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब, तुमच्या नेतृत्वाची संपूर्ण देशाला गरज आहे. आज अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी सर्व शिवसैनिकांनी या कार्यक्रमाला आले. सामूहिक राष्ट्रगीतानंतर हा कार्यक्रम संपणार आहे. सर्वांनी मिळून आपण सामूहिक राष्ट्रगीताला सुरू करूया. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल गंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा. तव शुभ नामे जागे तव शुभ आशीष मागे. गावे तव जय गाथा. जनगण मंगलदायक जय भारत भाग्य विधाता. जय 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 हे. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. या जाहीर सभेसाठी उपस्थित राहिलेल्या तमाम शिवसैनिकांचं, महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचं मनपूर्वक आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतोय. आपल्या सर्वांच्या उपस्थितीबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार. येत्या
येत्या 7 मेला आमदार प्रणिताई शिंदे यांच्या हात या चिन्हासोबत